नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण 12वीच्या विद्यार्थ्यांचा जॉग्राफीचा पिरियड घेणार आहोत आणि या तासाला आपण जॉग्राफीचे सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशमधून प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी 2022 सालची या ठिकाणी सोडवणार आहोत. अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला 2024मध्ये सुद्धा येणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक अवश्य पहा. इयत्ता 12वी जॉग्राफी. काही महत्त्वपूर्ण सूचना. क्वेश्चन पेपर सोडवण्याआधी वाचा. हा पेपर आपला 80 गुणांचा असणार आहे आणि 3 तासाचा वेळ हा दिला जाईल. आकृत्या, मॅप चा वापर करायचा आहे. क्वेश्चन 1 20 गुणांसाठी असेल. त्यातला ए भाग हा 5 गुणांसाठी आहे आणि त्यासाठी आपल्याला साखळी पूर्ण करा हा प्रश्न दिला आहे बघा. ए, बी आणि सी ची साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे. बी भाग क्रम लावायचा आहे. डू ॲज डायरेक्टेड. 5 गुणांसाठी असेल. 5 विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानाला अनुसरून 4 शब्द दिलेले आहेत. 4 आपल्याला अचूक क्रम लावायचा आहे. म्हणजे आधी काय घडलं असेल, नंतर काय, त्यानंतर काय. त्यानंतर सी क्वेश्चन 1चा. ए आणि आर या 2 विधानांना कोणतं पर्याय योग्य ठरतो ते आपल्याला निवडायचं आहे. 5 गुणांसाठी 5 विधानं दिलेली आहेत. ए आणि आर काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. बघा, मी या ठिकाणी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व विधानं काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर डी 5 गुणांसाठी. विधानं दिलेली आहेत. त्याच्यातलं अचूक विधान आपल्याला ओळखायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 12 गुणांसाठी 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. शास्त्रीय कारणे.
6 विधानं दिलेली आहेत. सर्व विधानं काळजीपूर्वक पहा आणि सोडवा. त्यानंतर क्वेश्चन 3 फरक स्पष्ट करायचा आहे. 9 गुणांसाठी 3 उदाहरणं दिलेली आहेत. त्यानंतर क्वेश्चन 4A. क्वेश्चन 4 हा 11 गुणांचा आहे आणि त्यातला A हा 6 गुणांसाठी. 6 प्रश्न आपल्याला या ठिकाणी एका वाक्यात सोडवायचे आहेत. कोणतेही 8 पैकी एका शब्दात उत्तर द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर बी भाग प्रश्न 4थ्याचा. यामध्ये आपल्याला एक नकाशा दिलेला आहे जगाचा, उद्योगधंद्यांचा, आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. काही प्रश्न आधी पाहून घ्या. सर्व त्यांची उत्तरं आपल्याला नकाशात शोधायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन 5 12 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची. क्वेश्चन 6A. यामध्ये आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे 8 गुणांसाठी. A हा 4 गुणांसाठी. हे पॅसेजवर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरं आपल्याला लिहायची. त्यासाठी पॅसेज वाचणं गरजेचं आहे. याच्यातच आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. बघा, हे 4 प्रश्न. त्यानंतर बी भाग. आकृत्या काढायच्या आहेत, कोणत्याही 2 4 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 7 लास्ट क्वेश्चन. सविस्तर उत्तर लिहायचं आहे आपल्याला. याचं एकाच प्रश्नाचं उत्तर दोघांपैकी आपल्याला 8 गुणांसाठी लिहायचं आहे. पॉईंटवर आधारित उत्तर लिहा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा सायन्सच्या विद्यार्थ्यांचा जॉग्रफीचा क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे.
आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.